कोर्टात केस असताना बेकायदेशीरपणे दक्षिणच्या तहसीलदारांनी नोटीस काढून जबरदस्तीने घराचा ताबा घेतल्याचा आरोप फताटेवाडी तालुका दक्षिण सोलापूर येथील परशुराम उर्फ प्रशांत हरिबा चव्हाण आणि सुनीता चव्हाण यांनी श्रमिक पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेतून केला आहे। पुढे बोलताना चव्हाण म्हणाले की मौजे होडगी स्टेशन तालुका दक्षिण सोलापूर येथील ग्रामपंचायत घर नंबर 1428 महसुली गट नंबर 69/20 यामध्ये सुमारे 20 वर्षांपूर्वीपासून कुटुंबासह राहत असताना फताटेवाडी येथील ग्रामसेवक यांनी शासनास खोटी माहिती देऊन ग्रामपंचायत घर नंबर 152 ची नोंद केली। ती पाहता मौजे फटाटेवाडी येथील महसूल दप्तराप्रमाणे गट नंबर 66 उपलब्धच नाही असे गाव कामगार तलाठी यांनी आम्हाला दाखला दिलेला आहे। तो सोबत जोडलेला आहे। तसेच मी व माझे कुटुंब हे खताटेवाडी येथील रहिवासी नसून होडगी स्टेशन येथील ग्रामपंचायत घर नंबर 1428 मध्ये रहिवासी आहोत। तरीही अशा प्रकारचा गलथान कारभार महसूल विभागाच्या वतीने कोर्टामध्ये तक्रार दाखल असतानाही झाल्यामुळे या अन्यायाच्या विरोधात आम्ही आवाज उठवत असतानाही कोणी लक्ष न दिल्यास यापुढे आम्हाला आत्मदहन केल्याशिवाय पर्याय नाही असे चव्हाण दाम्पत्याने सांगितले। किरण जमदारे वारंवार नोटीस बजावून आम्हाला वारंवार त्रास देत आहे। महिलांना वारंवार बेकायदेशीर नोटीस बजावते बेकायदेशीर। आणि आजची एक नोटीस आहे 8 तारीख होडगी ते फताटेवाडीचं असेसमेंट घर ताबा द्या म्हणतात आणि होडगी स्टेशनचं आमचं घर आहे आणि होडगी स्टेशनवर लावतात बेकायदेशीरपणे। आमची मागणी आहे तहसीलदारांना रोखणं म्हणजे हे चालू आहे कोर्टामध्ये दावा चालू असतानाही तरी वारंवार आम्हाला नोटीस काढतात त्रास देतात धमक्या देतात। तुम्हाला एक खोली द्या म्हणून तर सगळेच खोली तुम्हाला द्यायला लावतो तुमच्या वडिलाला। तर आमचं असं आहे की वारंवार हे करू नये त्रास आम्हाला देऊ नये कुठलीही नोटीस आम्हाला बजावू नये। आमचं घर आहे होडगी स्टेशन मध्ये आणि त्यांचं फताटेवाडी मध्ये आहे तरी आम्हाला हॅरेसमेंट करतो। हो म्हणजे लहान भावाकडे आहे ते पहिल्यापासून आहे ते लहान भावाकडेच असतो। वडिलांनी कसं आहे मला सांभाळत नाही मला तरी केंद्राचे त्यांना पेन्शन आहे 25,000 रुपये केंद्रामध्ये सेवानिवृत्त आहे 25,000 रुपये एकट्याला पगार आहे तरी आम्हाला वारंवार त्रास देतात। त्यांचं घर आहे ना त्यांचं घर नाहीये त्यांचं असिस्टमेंट आहे ते पहिल्यापासून ते तुगावचे आणि असिस्टमेंट खोटं असिस्टमेंट तयार केलं वडिलांनी। असिस्टमेंट वर गट क्रमांक नाहीये काय नाहीये तहसीलदाराची हात मिळवणी करून ते आम्हाला त्रास देतात। पहिल्यापासून आहे सर 2008 पासून चालू आहे हा